हॅलो फ्रेंड्स, तुमचं गिन्नी रेसिपीजमध्ये स्वागत आहे। आज संडे आहे म्हणून आज आपण बनवणार आहोत पिझ्झा। एकाने मला कमेंट केली होती की पिझ्झाचा व्हिडिओ टाका म्हणून मी आज पिझ्झा बनवत आहे। तर बेस पण आपण घरीच बनवणार आहोत। तर बेससाठी लागणारे साहित्य पहा काय काय आहे। इथं 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे। इथे 1 वाटी अर्धा वाटी दही घेतला आहे। थोडीशी साखर घेतली आहे। इथं 1 चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा घेतला आहे। आणि इथे मी बटर घेतला आहे। तर आपल्याला बेस बनवण्यासाठी 1 चमचा बटर लागणार आहे आणि चवीपुरतं मीठ लागणार आहे। आणि इकडे सॉससाठी घेतला आहे पहा मी 4 टोमॅटो घेतले आहेत। त्याला मी असे 4 चिरा पाडून घेतल्यात। इथे ऑरिगॅनो आहे 1 चमचा, पाव चमचा काळी मिरची आहे, पाव चमचा चिली फ्लेक्स आहे, काळी मिरी आहे पाव चमचा, हा ओवा आहे पाव चमचा, इथे सॉस घेतलाय 1 मोठा चमचा, मी चवीपुरतं मीठ घेतलंय, लसूणच्या 5-6 पाकळ्या अशा कट करून घेतलेल्या आहेत मी, आणि हे चीजचे 2 क्यूब्स आहेत। तर आणि इकडे कढई ठेवली आहे मी, यात टोमॅटो टाकणार आहे मी असे। याला फक्त 5 मिनिटं आपल्याला असं शिजू द्यायचं आहे आणि याचे साल काढून घ्यायचे आहेत आपल्याला शिजून झाल्यावर, आणि याला मग मिक्सर मधून काढून घ्यायचं साल झाल्यावर। आणि इथे मी टॉपिकसाठी घेतला आहे 1 शिमला मिर्च असा कट करून घेतलाय चौकोन, 1 कांदा कट करून घेतला असं चौकोन, आणि पनीरचे तुकडे घेतलेत असे मी चौकोन करून। तर चला तर मग आपण पहिला बेसची तयारी करूया। चला तर आपण बेस बनवून घेऊ, पीठ मळून घेऊया त्याच्यासाठी। तर मी काय काय टाकते पहा, इथे हे दही टाकून देते याच्यामध्ये एवढं, हा बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर आहे, थोडीशी साखर टाकणार आहोत। साखर आपल्याला सॉससाठी पण लागणार आहे तर जास्त टाकायची नाही साखर, एवढी साखर पुरेशी आहे। एवढा आपण 1 चमचा बटर टाकणार आहोत, मीठ टाकणार आहोत थोडंसं, चवीपुरतं कसं टाकतो आपण तसं मीठ टाकायचं आहे, आणि याला चांगलं मळून घ्यायचं आहे। या प्रकारे मी बेसचं पीठ मळून घेतलेलं आहे। याला आपण अर्धा तास झाकून ठेवणार आहोत, तोपर्यंत सॉस आणि टॉपिकची तयारी होईल। मग अशा प्रकारे आपले टोमॅटो शिजून निघलेले आहेत। याचे असे साल काढून मग ह्याला थंड करून मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। आपण थोडंसं टॉपिक हे करूया, थोडंसं याला म्हणजे पॅनमध्ये फ्राय करून घ्यायचं आहे कांदा शिमला मिर्च, कारण मग भाज्या आपल्याला कच्च्या नाहीत लागणार। आणि थोडंसं मीठ छिडकायचं आहे याच्यावर चवीपुरता। मी कांदा आणि एकत्रच करून घेते आणि मग पनीर करायला घेते। या प्रकारे असं मी मीठ टाकून घेते थोडंसं, फक्त याला थोडंसं हे करायचं आहे, खूप जास्त करायचं नाही आहे। यानंतर मी पनीर टाकणार आहे। या प्रकारे याच्यात पण मीठ टाकत आहे थोडंसं, आणि यावर थोडीशी काळी मिरी टाकून घेऊया आपण, थोडीशी टाकायची जास्त नाही। पहा, तुम्ही पाहू शकता कसं झालं आहे आपलं पनीर। तर मग आता आपण सॉसची तयारी करूया। चला आपण सॉस बनवायला घेऊया। तेल तुम्हाला दाखवायचं राहूनच गेलं, तर इथे मी अर्धी वाटी म्हणजे आपलं 1 पळी तेल घेतलेलं आहे। तर यामध्ये आपण टाकणार आहोत हा जो ओवा घेतलेला ना, हा ओवा टाकायचा आहे यामध्ये असा। ओवा थोडा तडतडला की लसूण टाकायचा आहे, लसूणला जास्त लाल नाही करायचं आहे, थोडंसंच करायचं आहे। लसूण थोडंसं हे झालं की आपण हे जे टमाटे मी वाटून घेतले आहेत हे टाकणार आहोत, फक्त याचा कच्चेपण निघलं पाहिजे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा।
ही काळी मिरी टाकून घेऊया यामध्ये आपण. आणि हे ऑरिगॅनो आहे, हे ऑरिगॅनो टाकते. थोडंसं ठेवलं यात वरून टाकायला मुलांना. चवीपुरता मीठ टाकून घेऊया. आणि पिझ्झाचा बेस मळताना फक्त दह्यामध्ये नाही मळायचा आहे, पाणी घेऊन घेऊन मळायचं आहे. मला अर्धा ग्लासहून कमी पाणी लागलेलं आहे. साखर एवढीशी टाकायची आहे, थोडीशी 2-4 दाणे, कारण ॲसिडिटी नाही व्हावं म्हणून. आणि हे टोमॅटोचा सॉस टाकते. चिली फ्लेक्स मी नंतर टाकणार आहे. जेव्हा आपण हे पिझ्झा बनवायला ठेवू ना, तेव्हा मी चिली फ्लेक्स टाकणार आहे. आता याच्यात टाकणार नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये लाल मिरची टाकू शकता, लाल मिरची पावडर एक अर्धा चमचा. याला थोडंसं घट्ट होऊ द्यायचं आहे. मग आपला पिझ्झा सॉस रेडी समजा. पहा, या प्रकारे आपला सॉस बनवून रेडी झाला आहे. तर आपण बेस बनवायला घेऊया. पहा, या प्रकारे आपलं बेसचं पीठ कसं फुललं आहे तुम्ही पाहू शकता. तर याचे मी 4 गोळे करते आणि मग पिझ्झाचा बेस बनवायला घेऊया. आणि तुम्हाला एक मी लाटून दाखवते. पहा, इकडे मी तवा ठेवला होता आधीच 5 मिनिटं आधी गरम व्हायला, लो टू मीडियमवर. तर याच्यावर आपण बेस टाकून घेऊया. आधी लाटून दाखवते. खूप जास्त नाही लाटायचं आहे, लहानच लाटायचं आहे. थोडा मोठाच ठेवायचा आणि थोडंसं याला झाकून ठेवायचं आहे. या प्रकारे मी ह्याला असे फोकणे, असे काट्याने असे हे करायचे आहे, कारण ते फुगावं नाही म्हणून. मैद्याच्या ऐवजी गव्हाच्या पिठाचा बेस बनवून खायचा घरी. याला काही जास्त पलटायचं नाही. मी याला झाकून घेते असं आणि दुसरा बनवून घेते. तेवढं या प्रकारे आपला बेस असा शेकून घ्यायचा आहे. आणि इकडे दुसरा मी बनवला आहे बघा. हे फुगावं नाही म्हणून असं याला केलं जातं. याला जास्त शेकायचं नाही आहे, कारण ते आपण पिझ्झा बनवताना 15-20 मिनिटं शेकणारच आहे. पाहू शकता तुम्ही. मी काढते, याला दुसरा ठेवते. पहा, या प्रकारे माझ्या एका वाटीमध्ये 4 बेस बनवून तयार आहे. तर आपण पिझ्झा बनवायला घेऊया. इकडे मी कढई ठेवली आहे, 5 मिनिटं झालं मीडियमवर. तर चला तर मग आपण पिझ्झा बनवून घेऊया. चला तर मग आपण बनवायला घेऊया पिझ्झा. इकडे मी हा बनवलेला सॉस लावत आहे, तुम्ही पाहू शकता. हा घरी बनवलेला सॉस इतका चांगला लागतो ना. तुम्ही एकदा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसं झालं आहे. आणि जर तुम्हाला चीज अवॉइड करायचं असेल ना, तर त्यासाठी पण माझ्याकडे रेसिपी आहे. तुम्ही कमेंट केली तर मग मी तुम्हाला त्याचे चीजसारखंच लागतं, पण ते हेल्दी आहे आपल्यासाठी घरी बनवलेलं. आणि मी तुम्हाला काहीतरी हेल्दी देण्याचा प्रयत्न असेल माझा. 15 मिनिटांमध्ये अजून हे शिजणार आहे. पाहू शकता तुम्ही. पनीर नसेल तर फक्त भाज्या बी टाकू शकतो, किंवा म्हणजे हवा तसं जी भाजी तुम्हाला आवडेल ती भाजी टाकून बनवू शकता. माझ्या मुलीला पनीर पिझ्झा खायचा होता म्हणून मी पिझ्झा टाकला. याच्यावर मी थोडंसं ऑरिगॅनो छिडकते, थोडेसे चिली फ्लेक्स टाकते. याच्यावर असं चीज हे करून घेते, खिसून घेते. आणि आपल्याला हे ठेवायचं आहे 15 ते 20 मिनिटं. तसंच मीडियम जसं ठेवली आहे कढई तसंच ठेवायचं आहे. तुम्हाला दाखवेल मी. या प्रकारे खिसून घ्यायचं आहे
आणि होममेड आपला बेस आपला कसा मैद्याचा नाही आहे ना, गव्हाच्या पिठाचा आहे. तर तुम्ही समजू शकता मला मी काहीतरी हेल्दीच देण्याचा प्रयत्न करते. तर आपण मी ठेवते हा पिझ्झा बनवायला. तर ठेवला आहे, तर ह्याला 15 ते 20 मिनटं ठेवायचं आहे. आता ह्याला मी असं ठेवते, नाही तर लागायचं याला. तुम्हाला दुसरा बनवून दाखवते मी. माझ्या 4 बेसला एवढा सॉस पुरेसा आहे पहा. म्हणजे आपल्याला एका बेसला 1 टमाटरचा सॉस बनवून रेडी होऊ शकतो. असं वाटतंय खूप मेहनत आहे, पण एकदा बनवाय घेतलं तर काही नाही, होऊन जातं लगेच. असं वाटतं पिझ्झा बनवणं म्हणजे खूप हे आहे, कठीण आहे, तर असं काही नसतं. मीठ आपण टाकलं होतं पहिलं त्याच्यामध्ये, म्हणून मी काही टाकत नाही. चिली फ्लेक्स टाकून देते. व्हायला 15-20 मिनटं पाहू शकता. याला असं कवर करते. फक्त एवढंच की याची वाफ नाही गेली पाहिजे बाहेर. 15 ते 20 मिनटं ठेवूया. झाला आहे आपला पिझ्झा. आपण याला काढून घेऊया आणि दुसरा ठेवूया त्याच्यामध्ये. हे पहा, मी रवा असं छिडकायचा म्हणजे आपल्याला क्रिस्पी पण येईल म्हणून मी हा रवा छिडकला आहे, थोडासा कडक पण येण्यासाठी. आता हा दुसरा पिझ्झा आपण ठेवूया त्यामध्ये. पहा कसं झाला आहे आपला पिझ्झा. तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आणि माझ्याकडून थोड्या सांगण्यात काही चुका झाल्या असतील तर माफ करा. आणि माझा बेस थोडा हा बनवला थोडा पातळ झाला आहे, तर तुम्ही थोडंसं जाडसरच लाटा. आणि तुम्हाला गिन्नी रेसिपी आवडल्यास एकदा नक्की ट्राय करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. बघा कसं झालं आहे, तुम्हाला दाखवते. मी कट करून घेतला आहे, थोडं पातळ झालं आहे, पण पाहू शकता तुम्ही या प्रकारे. पण घरचं ते घरचं असतं. धन्यवाद.